काय आलं नाना? काय नाही काय पाऊस लागला का? औषध पास औषध पाहिलं पावसाचं बघा आता औषध पाहिलं ते औषध राहिलं आता बघू आता पाऊस उघडले पण हाजरी लावली पावसाने औषध राहिलं चांगलं केलंय मग थोडा बघा जाई ना कशी जाई आज पावसाने मस्त केलं बरं का भिजायला लावलं आनंदाची गोष्ट आहे शेतकरी पण खुश झाला बकऱ्यावाली पण इडी झाली होती पण आता काय पुण्याला आहे का नाही रायगडमध्ये तर हाजरी लावली त्यांनी काय बघता बाय काय नाही पाऊस लागला ना लागला होय हा ए जरा सुया मारायचे बकऱ्याला आता कसल्या सोया? इटीचं इंजेक्शन मारायचंय कारण आता हे पाऊस झाला ना हिरवं गवत खाल्लं बकरी आजारी पडते आज नंतर काय होतं हिरवा चारा खाल्ला की मग ते बकऱ्याला मर तयार होते त्यामुळे इटी PPR मारावं लागते. अजून पाऊस कुठं पडलाय आता? पाऊस नाही पडला पण ते कसं त्याला लागू व्हायला ना हा 22 दिवस लागते त्यामुळे आधी मारून घेतल्या पण त्यांचा दिवस भरतात असं आहे मित्रांनो बकरी सांभाळायचं बंद अवघड आहे येळं त्यांना औषध देणं जर नाही औषध दिलं तर मग ते काय आजार होणार मग बकरीला मर लागणार मग जरी औषध केलं तरी मग ते लागू होतं बरीच बकरी मग मरणार बकऱ्यांचं पण हाल होणार हे आधीची तयारी आहे का? हा या आधीची तयारी कारण आपल्या जर ताण लागले ना आपण जर बावडे खांदायचे म्हणा पाणी लागेल का लगेच जुने लोक मग त्याच्यामुळेच म्हणायचे ना बावडे आंधी खातायचे ठीक आहे आता वाघ पळाय ना कोणाची पळाली नाही पाहिजे कोणाकडं पळाल्यावर मग इंजेक्शन माराय गावाची नाही ती त्यामुळे त्यांना तर आधी वाघर देतो मग इथून आतमध्ये लोटतो त्यांना असं आहे मित्रांनो जे आहे ते केलं पाहिजे आजोबांनी जे शिकवलं ते करणं गरजेचं आहे आता सकाळी वाजता फिरून आणली पाऊस तर नाहीच म्हणायचं पण एक आजार तरी त्याला तयार नको व्हायला ठीक आहे आता ही अशी घेतली अशी वर केली की ती बकरी बरोबर शिरणार आहेत आज मित्रांनो झालंय वातावरण जरा म्हणजे असं गार झालं या आता पाऊस पडतो का नाही ते नाही सांगता येतं पण हाय ह्यातून बकरी आत घालायची मित्रांनो या बघा आता ह्यातनं आत घातली की इंजेक्शन सुरुवात करायची आता रे कलर केला का नाही रे बोलो अरे भारी आणले रे गारगार गारगार आणली हे कुठे या किती ml मारायचं? एक आहे मी हा एकच आहे मी कसं काय समजतं तुम्हाला? समजतं म्हणजे आता आयुष्यात तेच गिर घ्या आमचं अरे सुया नाही देते रे सुयान ही नाही सुई ही मोडल सुई हा ही जी आहे ना सुई ही जमत नाही बकरे काय त्यातल्या त्यातले हे मोडती होय नाही ते काय होते
मग हे सांगायचं गिर देणार ना येऊ का नाही तेव्हा 80चं इंजेक्शन आहे लावून एकच मेली महाराज 50 महाराज आहे ना हा पंप आहे बघ आणि गारगारच मारावं लागते या काय गारगार तवा ती लागू होती या हा ते पंप आहे पंप ते पंपात घातली मी हा ना ठीक आहे 1 मिली महाराज ठीक आहे बाटली आणल्या का अजून एक असू नाही धर. गार नाही रे एवढं बाटल्या गार किती गार पण त्याला काय बघ बरं बर्फ पाव आलाय ह्याच्यात एवढं गार नाही बाय औषध हे बघा आता हे कलर किती एवढं कडक आहे ते औषध बरं का लय कडक आहे नियमानेच मारा मग काय वय बकरी जडी येणार आज दिवसभर हा तरच होणार त्यांना ते तो ऐकणारच ना हा. काय दिवसभर जडवा ते आता नुसतं लागू आहे ना परत दिवस लागतात त्यामुळे आधीच मारायला नमस्कार मित्रांनो हे का ताई ही कामगिरी आम्हाला करायला पाहिजे चर खांदला पाहिजे त्याला चर मानले जातो कारण हे कुठलं पाणी तिकडे जायला नको म्हणून हे असा चर काढायचा जिथं बा आम्ही पाल मांडलं तिथं घर आता हे आमचं घरच हीच माडी असं आहे मित्रांनो पाऊस तर पाहिजे पावसाशिवाय तर मजा नाही नाही खाल्ल्याने पाणी येतंय आतमध्ये येणार नाही तर काय होणार कागद भारी आणला कुठं आणला काय कागद होय मच्छी बंदरवर ना मच्छी बंदर हा मग असलं कागद मच्छी बंदरला भेटतात मुंबईच्या तिकडं आज भाकरी होत्या का पण आता हे काय चालली काय भाकर तर केलेच पाहिजे काय बघ रे बसा ना सरपंच भिजलं देऊ का पावसाने किती पाऊस पडला तरी हे असं पिचक सिमक झालं तरी जेवण करावंच लागते जेवणाशिवाय काय असं खांदावं लागते तेव्हा जमते लाकडं भिजली आणि तर काय आला पाऊस भिजला म्हणून काय सिलेंडर आहे का गॅस आहे का काय काय नाही काय नाही काय आपला असं सरपणावर चुलीच करावं लागतंय जेवण काय वाकून सुद्धा एक कंपार्ट मोडायची बरी आली आखच भिजलं नाही डालकी पण भिजली कोंबड्याची हे आपलं गरज झालं म्हणायला आपलं जीवन जगावतंय तिथं गरज झालंय पावसाशिवाय तर मजा नाही पाऊस तर पाहिजे काय डोरा गुराला काय नाही पिंडा सुद्धा नाही राहिला गावात सुद्धा नाही राहिले परवा म्हणजे बस कार झालं पा गुरं तोंडा का बघायला लागली नाही हळूट हिला तू व्हावं लागला येऊ मातीने भरलाय याला हो का मित्रांनो बकरी पशी पाणी पिते बघा एकदम पाणी पण खराब झाले या कारण पाणी राहिलंच नाही आता काय बघा पाणी कशी बकरी पिते हिरवगार पाणी आहे मित्रांनो बघा काय बकऱ्याची हळद चालली बघा मित्रांनो कारण पावसाची लय लोक वाट बघते पण पाऊस काय पडा ना बकऱ्याची काय परिस्थिती चालली बघा ते पण एवढं मोठं कोकण म्हणजे बारीक नाही सह्याद्रीचा पर्वत आहे कोकण म्हणजे काय सह्याद्रीचा पर्वत समजा मुलकाची बरोबरी होईल पण कोकणाची बरोबरी नाही होणार कारण कोकणला कधी दुष्काळ आठवणार नाही ना आठवतच नाही कारण राम आणि सीता
अशी वर देऊन गेलेलं की जळल पण पिकल. तर आज बकऱ्याची बघा काय परिस्थिती चालली आहे. हा सकाळ म्हणजे स्वप्नात पण नव्हता. तरी पण एखाद्या दिवशी असं होऊ शकते की पाऊस येईल अशी आशा आहे. काय वाटते? आशा आहे. जर शेताने आणि रामाने जर पाहिलं तरी एक दिवस पाऊस ना मुसळधार पडू शकते कोकणमध्ये. कारण कोकण हा सह्याद्री म्हणजे सह्याद्रीचं टोक आहे आणि माहेर घर आहे पावसाचं. काय आहे? माहेर घर आहे. लगी तरी सोडणार नाही माहेर घर. कारण जुनं आहे त्यांचं नातं ना, जुनं जोडलेलं नातं आहे ते काय बारीक नाही. श्रीरामाचा वर आहे तो काय श्रीरामाचा सीता आणि राम. उग आहे त्याला रामाचं मंदिर झालं का तिथं सुद्धा आधी विचार व्हायला लागला. एवढं मोठं रामाचं जे मंदिर आहे त्याला तिथं सुद्धा मी बघितले मोबाईलला आधी विचार व्हायला. कितीतरी पैशाचं किंवा ते पेटीत टाकलं त्याच्यावर सुद्धा अत्याचार व्हायला लागला. अशा गोष्टी आहेत. काय आहे न करावं पण करायला लागली. गावाचं देशाचं खाऊन सुद्धा पुराणा शेवट देवाचं सुद्धा खायला लागली. काय देवाचं सुद्धा खायला लागली म्हणजे काय हो माणूस येईल माहिती का काय आहे. अरे एक दिलं तर ईद बरं देवाने पोट. हां ईद बरंच आहे तरी देव मला होता ईद बरं मला भरून सांगाय मला होता तेव्हा अजून सांगायचा तुया पोट भरतं या चटणी भाकरी सुद्धा भरते पण हावलंय मोठा झाला. वाह ट्र गिय बरं का हावलंय मोठा झाला हा. वाह हे काय लक्ष्मीचं दान 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 करायला लागली कारभारी. वाह ट्र गिय हा गिय लक्ष्मी सुद्धा लय हाल चाललं. जर मेघराजा पडला तर समजी दुनिया जागेवर बसेल. बरं पडल एक अनुभव आहे असा. कारण झाडाची सुद्धा कोटी आहेत ना कावळ्याने चिमण्याने वर बांधलेले आहेत. कारण वर कोटी बांधल्यावर पाऊस थोडा कमी पडतो. खोडात कोटी बांधली ना की पाऊस जास्त लागतो. असा पूर्वीचा जुना शब्द आहे. काय जुना शब्द आई वडील आमचं सांगायचे. आई वडील ना हे सांगायचे की कोटं जर खोडात बांधलं तर पाऊस भरपूर. शेंड्यावर कोटं घातलं तर पाऊस कमी. पण ह्या वर्षी आम्ही कोटी बघतो. आता आम्ही आता बकऱ्या मागं फिरतो म्हणजे आम्हाला पण ताज्या पंचाने दाखवल्याशिवाय आम्हाला माहीत झालेली आहे. तर कोटी एकदम जाडावं तुम्हाला आत्ता पण दाखवलं असं पण वर शेंड्यावर कोटी. वाह ते ह्या वर्षी पाऊस पडेल तर कमी पडू शकते कारण कोट्यावरून आम्ही सांगतो. आणि आई वडिलाच्या बोलण्यावर सांगतो आता ते जर टिकलं तर हे पूर्वीचं जुनं बोलणं. आता कुठं पण एखाद्याला शेंड्या होऊ शकते आणि पाऊस पण भरपूर पडायला असला अशा गोष्टी पण आहे. आता बकरी बघा मित्रांनो कशी वाळलं खाते ते वाळलं काय वाळलं गवत खाते ते. लय बकऱ्याची परिस्थिती बेकार चालली. समजेच चालली बेकार परिस्थिती. कारण असल्यावर पण आपण नीट खायना माणूस अवतार ना असल्यावर नीट खाना नीट बांधाना भक्ती देवाची नीट करीना आपल्यात तालात आपल्यात रांगात राहतो या. त्याच्यामुळं हे भोग आला. इथून मोरं पण बांधा देवा दर्शन उठल्यावर दररोज करा बाळमाचं खंडोबाचं गाव देवाचं आपल्या जेवढं गाव देव आहे तेवढं दर्शन करीचा. गाव देवाला पूर्वी गोंबडा आणि वद नारळ करायची सिंदूर लावायची अशी पूर्वीचं गावदेव आहेत ना आपलं आज पण पाहिजे. लग्न असलं तर समजा देवाला मान तूक द्यायची. हा इथंच थांबतो मित्रांनो मी. घंटीचं बटन दाबाय विसरू नका सबस्क्राईब करा.